विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून पारा सातत्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी अमरावतीमध्ये सर्वाधिक 44.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज हे तापमान 44.5 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. या भीषण उष्णतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केला असून पुढील 2 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा इशारा देण्यात आलाय. मात्र एक दिलासादायक बातमी अशी की 20 ते 22 एप्रिल दरम्यान विजांचा कडकडासह जोरदार वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पुरेसं पाणी प्या आणि शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळा, असंही हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय.